पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद हे संपूर्ण देशामध्ये श्रीमंत नगर परिषद म्हणून ओळखलं जात आहे, परंतु या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना इथली वास्तुस्थिती काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। कारण की या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोडवरती चिखलाच्या साम्राज्याला, खड्ड्याच्या साम्राज्याला सामोरे जावं लागतं आहे। हाकेच्या अंतरावरती शाळा आहे, त्याही ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी मोठा त्रास होतो आहे। ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात जाम होतो आहे। आपल्या या पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये एक नगराध्यक्ष, एक उपनगराध्यक्ष आणि 32 नगरसेवक आहेत। त्याचबरोबर पुरंदरला विद्यमान आमदार देखील आहेत, परंतु इतके नेते मंडळी या भागामध्ये असताना सुद्धा या पुरसुंगी उरुळी देवाची, ज्याला संपूर्ण देशामध्ये श्रीमंत नगर परिषद म्हणून ओळखलं जात आहे, त्याच नगर परिषदेकडे आज कुठल्याच व्यक्तीचं लक्ष नाही आहे। हे रोड जो आहे पूर्णपणे त्रासमय झालेला आहे, नागरिकांना ग्रस्त असं करून ठेवलेलं आहे। नागरिकांच्या गाड्यांना मोठा फटका याचा बसत आहे। आपण नागरिकांशी यावेळी संवाद साधणार आहोत आणि या ठिकाणची अवस्था नेमकी काय आहे, त्यांना कशा पद्धतीने त्रासाला सामोरे जावं लागतं आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा, तुम्ही कुठे राहता? मी या ठिकाणी गोंधळनगरमध्ये राहतो, परंतु शाळेच्या निमित्तानं किंवा इतर कामाच्या निमित्तानं या ठिकाणी पुरसुंगीमध्ये वारंवार जावं लागतं। परंतु मागील 3 ते 4 महिन्यापासून इथं जो काही ओढा आहे, सांडपाणी असतं त्या ओढ्याला, आणि त्या ओढ्यावरचा जो ब्रिज या ठिकाणी टाकायचा आहे, तर त्या ब्रिजचं काम मागच्या 3-4 महिन्यांपासून प्रलंबित आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी त्रासाला सामोरं जावं लागत आहे। खड्डे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळं लोकांना त्रास होतो। इथं समोरच आपण पाहू शकत असाल की शाळा आहे, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना रोजचीच कसरत त्या ठिकाणी करावी लागत आहे। अनेकदा गाड्या स्लिप होऊन लोक पडत आहेत खाली, परंतु या ठिकाणी पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद असेल किंवा इथले आमदार असतील किंवा प्रशासन असेल त्या ठिकाणी लक्ष देताना प्रामुख्याने दिसत नाही आहे। त्याचा त्रास प्रामुख्याने लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतोय। आपल्यासोबत आणखीन काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। ताई, पुरसुंगी उरुळी देवाची या नगर परिषदेला संपूर्ण देशामध्ये श्रीमंत नगर परिषद म्हणून ओळखलं जात आहे, परंतु याच पुरसुंगी नगर परिषदेमध्ये आपण राहताय, कसं वाटते तुम्हाला? इकडली ही संपूर्ण परिस्थिती पाहून कसं वाटते? इथला विकास काम कसं सांगते तुम्ही? व्यवस्थित नाही काम आहे हे। मे महिन्यापासून काम चालू आहे, इथं अजून काम झालं नाही आहे आणि आम्हाला खूप त्रास होतो आहे। लहान मुलांना न्यायला शाळेत ते खूप वेळा मी इथं स्वतः पडले, खूप त्रास होतो आहे आम्हाला। एवढं भेटतं आहे तर आम्हाला पण त्याची रिझल्ट भेटायला पाहिजे ना, वोटिंग फुकटचं नाही देते ना। एवढं होतं आहे, पाणी इथे वास मारतं आहे, लोकांना किती त्रास होतो इथे। जसं वोटिंग भेटतं आहे तसं रिझल्ट पण द्या ना तुम्ही लोकांनी। हे सगळं पाणी इथं साठतं आहे, मग काय आम्हाला काय व्हायला पाहिजे? आपल्या या नगर परिषदेमध्ये एक नगराध्यक्ष आहे, एक उपनगराध्यक्ष आहे, 32 नगरसेवक आहे, मला विद्यमान आमदार सुद्धा आहेत। यांचं या भागामध्ये लक्ष नाही आहे का? तुम्हाला काय वाटतं यांचं काम कसं आहे? बिलकुल सुद्धा चांगलं नाही आहे। जर असं असतं तर इकडची लोक एवढं भुगतत नसतील। ह्याच्यामुळं हॉस्पिटलला जावं लागतं आहे खूप लोकांना। काम नाही आहे व्यवस्थित, यांचे अजिबात काम व्यवस्थित नाही। आम्हाला खूप त्रास होतो आहे, आम्हाला सकाळी संध्याकाळी जावं लागते मुलांना आणि खूप लोक इथं म्हणजे पडल्यात, लेडीज खूप पडल्यात इथं। नक्कीच आपण पाहतो या भागामध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांची नेमकी अवस्था काय आहे, कशी अवस्था होत आहे, आपण इथं पाहायला मिळते आपल्याला। संपूर्ण रोडवरती खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे। पावसाने लावलेल्या हजेरीमुळं या ठिकाणी मोठी दुरावस्था होत आहे, आपण इथं पाहिलेलं आहे। पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष या पदासाठी सनी कांबळे हे सुद्धा थांबले होते, परंतु आपण आता त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। पुरसुंगी उरुळी देवाची या नगर परिषदेला संपूर्ण देशामध्ये श्रीमंत नगर परिषद म्हणून ओळखलं जात आहे। आज आपणही या नगर परिषदेमध्ये राहतो आहे। काय या भागाचा विकास आहे, भागामध्ये जे विकास कामं झालेली आहेत किंवा होत आहेत, या सगळ्या कामाला तुम्ही कसं पाहताय, काय सांगा? जी आता नगर परिषद जे स्थापन झालेले आहे, त्यांचे जे प्रशासकीय जे काही असेल यंत्रणा त्यांची, हे पूर्णपणे निष्क्रिय आहे। कुणालाही त्याच्यावरती काय प्लॅनिंग करता आलं नाही आहे। सर्वसामान्य लोकांना मूलभूत ज्या गरजा असतात त्या गरजासुद्धा हे नगर परिषदेच्या माध्यमातून हे देऊ शकत नाही। आत्ता आपण पाहिलं तर समोरच बघा अशी परिस्थिती चालली। अशा परिस्थितीमधून सर्वसामान्य लोक जर जात असतील आणि त्यांना जायला प्लॅन करू शकत नाहीत, तर हे खूप मोठं हे अपयश या सत्ताधाऱ्यांचं आहे असं मला वाटतं। देशात सर्वात श्रीमंत नगर परिषद या पुरसुंगी देवाची उरुळीला मानलं जात आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणचं त्या पद्धतीचा विकास कामं आहेत का? तर अशी जर परिस्थिती जर पाहिली तर कोण म्हणेल का ही श्रीमंत नगर परिषद आहे आणि ह्या पद्धतीने असा कारभार चालतो?
एवढं मोठं सर्वसामान्य लोकांचं दुर्दैव आहे की अशा परिस्थितीतून लोकांना सामोरे जायला लागतं आहे, की एवढ्या संकटांना त्यांना तोंड द्यायला लागतं आहे. आहे देशात सर्वात श्रीमंत म्हणणारी नगर परिषदेची अवस्था कशी आहे आपण इथं पाहिलेलं आहे. दादा काय सांगायले? मी रोज क्लासला जातो इकडे, मला तिकडनं जावं लागतं, मला उशीर होतो क्लासला. तर काय अवस्था आहे आपल्या नगर परिषदेची? हे लवकर काम करायला पाहिजे इथलं, काय कोणतं काम लवकर केलं पाहिजे? हेच रस्त्याचं. हे बघा आपण त्या बाजूला पाहतोय कशा पद्धतीने नागरिक त्या ठिकाणी ये जा करतायत. दादा तुम्ही कुठं राहताय? मी फुरसुंगीमध्ये राहतो. पुरसुंगीमध्ये हा, राहताय? पुरसुंगी- म्हणजे श्रीमंत नगर परिषद श्रीमंत गाव आणि श्रीमंत नगर परिषदमध्ये राहतो. काय आपल्या या भागाची अवस्था इतकी आहे? बेकार अवस्था आहे रोडची. जर काही सांगते, रोज सकाळी मला यायला लागते 9:45 ते मुलीला शाळेत घेऊन नातीला. बरं. अक्षरशः जीव मुठीत धरून यायला लागतं. बारकली गुरे 4 वर्षाचं आपल्या भागामध्ये विद्यमान आमदार आहे. आहेत ना, बरं. येतात वर्षाला 2 वर्षाला बघते एकदा उद्घाटन करायला, परत येत नाहीत. वर्षाला 2 वर्ष हा येतात फक्त निवडणूक येतात फक्त, परत नाहीत. एक हा. नगराध्यक्ष एक उपनगराध्यक्ष. हो आहेत ना, फुरसुंगीचीच आहेत दोन्ही बी. बर हा. दोन्ही पुरसुंगीचे. दोन्ही फुरसुंगीचीच आहेत. पण त्याचबरोबर आपलं 32 नगरसेवक सुद्धा आहे. हो ना, हो हो आहे बरोबर. हा. मग इतके नेते आपल्या भागामध्ये असताना सुद्धा काय अवस्था आहे आपली? लय बेकार अवस्था आहे, काय सांगायचं, लय बेकार अवस्था. अक्षरशः सगळे इथं इतकी लोकसंख्या झालेली आहे, कसलीच सोय नाही रोडची. तर तुम्ही फुरसुंगी गावामध्ये येऊन बघा, प्रत्येक वार्डामध्ये तीच अवस्था आहे. विकास कामासाठी लोकांना आपण निवडून दिलंय तरी सुद्धा या भागातलं विकास काम होत फंडच मिळत नाही. महानगरपालिका चांगली होती, त्याच्यापेक्षा ग्रामपंचायत चांगली होती. महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर परत नगर परिषदमध्ये गेलं, परत अजून काहीतरी अजून चालले त्यांचे रोज काय ना काय, वरून निधीच नाही मिळत. तरी नगर परिषद त्यांचीच आहे, राष्ट्रवादीची. या आपण या ठिकाणी पाहूया. आपल्यासोबत काही नागरिक आहे, महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. ताई, संपूर्ण देशामध्ये पुरसुंगी उरुळी देवाची या नगर परिषदेला सर्वात श्रीमंत नगर परिषद म्हणून ओळखलं जातं आणि या श्रीमंत नगर परिषदेच्याच हद्दीमध्ये उत्तम दर्जाचं स्कूलसुद्धा आहे आणि या ठिकाणचं जे विकास काम आहे ते आपण पाहतोय. काय तुम्हाला या विकास कामाबद्दल बोलूशी वाटतंय? काय तुम्हाला या भागामध्ये त्रास होतोय किंवा काय? त्यांनी हे काम जे चालू केलेलं आहे ते पावसाळा चालू व्हायच्या आधी करायला पाहिजे होतं, नाहीतर पावसाळ्यानंतर करायला पाहिजे होतं. ते पावसाळा चालू असल्यामुळं ह्या खूपच प्रॉब्लेम होते लोकांना, की हा एकच रोड होता फुरसुंग्या आणि हडपसर त्या कडेचा मेन रोड आहे. ते आता काम चालू केल्यामुळे पावसामध्ये खूपच त्रास होते लोकांना, नाही का, स्कूलच्या मुलांना खूप त्रास होते हे सगळ्यात गोष्टी. या संदर्भात तुम्ही नगर भागातले जे नगरसेवक आहे यांच्याशी संवाद साधला किंवा? हा, म्हणजे आता सनशाईनमध्ये राहतो आम्ही, तिथं आले होते हरपळे वगैरे. त्यांनी ते बोललेत की काम चालू आहे किंवा पाण्याचं पण ते 1 महिन्यामध्ये करतो म्हटलं. आम्ही आता स्टार बाजारला गेलो होतो, आता गाडी इथं ठेवली होती, एवढं सामान घेऊन आम्ही गाडीवर आता इथून घेऊन चालू आहे. उचलून आणलं इथून, सगळ्यांनी आणले बाहेरून. आपण पाहू शकता नागरिकांना कशा पद्धतीने त्रास या ठिकाणी होतोय. दीदी, काय त्रास होतो या भागामध्ये? हे रोड कसा आहे, विकास कामं इथले कसे आहेत, काय सांगणार? थोड़ा उबड़ खाबड़ है और पानी बहुत ज़्यादा इकट्ठा हो चुका है, इसलिए आना जाने में दिक्कत हो रही है, इसलिए बहुत दिनों से ये प्रॉब्लम है सबको। और पानी का आप लेवल देखो, इधर आने जाने ये महीनों से काम चल रहा है, इसको जल्दी से जल्दी ठीक होना चाहिए। अरे बहुत प्रॉब्लम होता है, हमें स्कूल में छोड़ने के लिए बच्चों को प्रॉब्लम होता है। इतना बड़ा स्टार बाज़ार खुला है, बताइए मैं अपनी गाड़ी यहाँ लगा करके और फिर वॉकिंग करके जाऊँगी। इसको बारिश के ही मौसम में नहीं करना चाहिए था, ये तो पहले होना चाहिए, नहीं तो बाद में। लेकिन इस अभी बारिश के कारण इसके यहाँ की स्थिति इतनी ख़राब है कि हम चल के भी जाने को सोचते हैं, आना जाना बहुत मुश्किल हो गया है। कुछ तो होना चाहिए, फिर जो भी करे लेकिन जल्दी से जल्दी करें। ॲक्च्युली आम्ही इकडनं जाणं येणं करतो, तर आता ही बघा छोटी मुलाला घेऊन आली बाईकवरती, तर तिला जाताना इथं एवढे खड्डे होते, पाणी साचल्यामुळं पूर्ण येताना गाडी पडण्याची शक्यता आहे, मुलं पडण्याची शक्यता आहे. दिसायला हे असं दिसताना तर विचित्र दिसतंच, पण त्याच्यापेक्षा पण जास्त हे रिस्की आहे. जर एखादा लहान लेकरू घेऊन एखादी महिला पडली याच्याहून, तर हे किती जास्त त्रासदायक आहे. तिच्या घराचा आधार म्हणजे एक घरातली लेडीज घराचा आधार असतो, कुटुंबाचा आधार असतो, आणि ती सपोज पडली, पाय वगैरे मोडला, तर समोर चालून त्या कुटुंबाला किती त्रास होईल. दिसायला ही गोष्ट खूप छोटी दिसतीये, पण ही गोष्टीकडे सरकारनं किंवा या इथल्या याने लक्ष द्यायला पाहिजे. आवर्जून त्यांनी हे बघायला पाहिजे की इथली अवस्था कशी झालेली. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेला संपूर्ण देशामध्ये श्रीमंत नगर परिषद म्हणून ओळखलं जातं, परंतु त्याच श्रीमंत नगर परिषदेची जर सध्याची अवस्था आपण पाहिली तर आपण पाहू शकतोय हा जो रोड आहे, हा रोड
बेकराई नगरपासून ते पुरसुंगीच्या नगर परिषदेला जाणारा मेन रोड आहे, मुख्य रोड आहे. या पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये एक नगराध्यक्ष, एक उपनगराध्यक्ष आणि तब्बल 32 नगरसेवक आहेत. यापैकी कोणाचंच या रोडवरती लक्ष जात नाही का? या भागामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणि हाकेच्या अंतरावरती शाळा आहे, त्या शाळेमध्ये शिकत असणाऱ्या देशाचं भविष्य म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कायमस्वरूपी या रोडचा वापर करावा लागतो. परंतु याच रोडची सध्याची जर आपण अवस्था पाहिली तर किती बिकट आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकतोय. वारंवार नागरिक या त्रासाला सामोरे जात आहे, परंतु याला कोणी लक्ष देत नाही. या भागातले राहणाऱ्या नागरिकांचं म्हणणं आहे की आम्हाला कोण वाली आहे का, आम्हाला कोण वाली आहे का? मित्रांनो, तुम्हाला कसं वाटतंय या ठिकाणी सुरू असलेलं जे कामकाज आहे ती योग्य आहे का? वेळेवर ते काम होत आहे का? हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. कॅमेरामन सिमोनसह मी मनीष कांबळे, बेकराई नगर.